आज आपण भेट देणार आहोत वडगाव पुतनीस या गावातील महादेव मंदिराला। या गावामध्ये अनेक वाडे आणि मंदिर आहेत। या सर्व मंदिरांच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। या महादेव मंदिरातील मूर्त्यांवरील नक्षीकाम बघून आपण थक्क होऊन जातो। नमस्कार मित्रांनो, मी ओंकार तोडकर तुमचं स्वागत करतो हिस्टॉरिकल या YouTube चॅनलवरती। इथे आपण इतिहास असो व पुरातन वास्तू यांचा पुराव्यांच्या आधारे सखोल अभ्यास करतो। वडगाव पुतनीस गावामधील जिल्हा परिषद शाळेच्या शेजारी हे महादेवाचे पुरातन मंदिर आहे। पेशव्यांचे सरदार पोतनीस यांनी या मंदिराचे बांधकाम केले। मंदिराच्या मुखमंडपामध्ये प्रवेश केल्यानंतर डावीकडे शेंदूर लावलेली गणेशाची प्रतिमा दिसते। मंदिराच्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरती आपण इथे एक कीर्तिमुख बघू शकतो। पेशवे काळातील कीर्तिमुखांमध्ये खूप बदल झालेला दिसतो। गर्भगृहाच्या ललाट बिंबावरती गणपती विराजमान आहेत। मंदिराच्या वितानावरती फक्त एक कमळ पुष्प आपल्याला दिसते। या मंदिरातील सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे असणाऱ्या मूर्त्या। इतकं बारीक नक्षीकाम असणाऱ्या पेशवे काळातील मूर्त्या इतरत्र कुठेही पाहायला मिळत नाही। मित्रांनो, हा नंदी बघा। या नंदीचं वशिंड असो, त्याचं तोंड असो किंवा त्याच्या अंगावरील दागिने खूप सुंदर प्रकारे कोरले आहेत। हे आहे या मंदिरातील मुख्य शिवलिंग। गोदावरी नदीतील उत्तम प्रकारची शिळा आणून शिवलिंग घडवल्याचे आपण बघू शकतो। ज्या मूर्तीचे वर्णन करणं अशक्य आहे अशी ही श्रीकृष्णाची मूर्ती। अशा प्रकारचं सौंदर्य आणि अशा प्रकारचं बारीक काम हे फक्त आणि फक्त होयसाळ साम्राज्यातील मंदिरावरती बघायला मिळतं। या गाभाऱ्यामध्ये महिषासुरमर्दिनी आणि पार्वतीची देखील मूर्ती आहे। आपल्या एका हातामध्ये शिवलिंग, दुसऱ्या हातामध्ये गणपती घेतलेली ही पार्वतीची मूर्ती। मंदिराच्या शेजारी असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारामध्ये एक सोन्याचा गाणा पडलेला आहे। जमिनीमध्ये गाडले गेलेल्या अवस्थेमध्ये मंदिराच्या समोर काही विरगळी पडलेल्या आपण बघू शकतो। या विरगळी ऐतिहासिक पुरावा म्हणून खूप महत्त्वाची भूमिका बजावतात। जिथे सांगितले जाते की हे गाव पेशव्यांनी वसवले, तर या विरगळी 12व्या शतकाआधीच्या आहेत। त्यामुळे वडगाव पुतनीस हे गाव पेशवे काळापूर्वी देखील अस्तित्वात होते हे यावरून सिद्ध करता येते। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आपले चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।